पाहूयात पुढील भाग. आज सनी खुश असतो. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर, चला ना घरी कंटाळा आलाय. पूजा, चल. सनी. दोघे गाडीत बसून घराकडे जायला निघतात. इकडे पार्टीत सोनू आणि ऐश्वर्याने ड्रिंक केलेलं असतं. मी ऐश्वर्याला सोडतो, तू सोनूला सोड. दोघे विरुद्ध दिशेला राहतात. आणि तुला तुझं घरच जवळ पडेल. करण, बरं. विहान, बरं व्यवस्थित सोड, कधी करत नाही ना ड्रिंक. त्रास देईल बघ. करण, मी सोडेन रे. विहान आश्वासन देतो. बरं चल, गाडीपर्यंत घेऊन जाऊ दोघींना. करण दोघींचा हात धरून दोघे घेऊन जातात. मला फोन कर पोहोचला की. करण, हो करतो. विहान. विहान सोनालीला शेजारी बसवून घेतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो. सोनाली सीटला मागे डोकं टेकवून राहते. आर यू ओके? विहान तिच्याकडे बघत. सोनाली हसतच त्याच्याकडे बघते. आणि तू असं का बघतोयस माझ्याकडे? अडखळत बोलते. मी? कधी? विहान घाबरून. मला माहिती आहे तू माझ्याकडे बघत असतो. टुकूर टुकूर हसतच सोनाली बोलते. तसं विहान गाडी ड्राईव्ह करतच तिच्याकडे बघत असतो. तू काय काम करतोस रे? सोनाली. मी काम करत नाही. विहान. म्हणजे जॉबलेस आहेस? सोनाली. तसंच समज. विहान हसत. आता तो काय सांगणार? तो सुद्धा कंपनीचा मालक होता, पण बिझनेसमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. म्हणून अजून त्याने बिझनेसमध्ये लक्ष घातलं नव्हतं. तुझं एज्युकेशन कुठे झालंय आणि काय शिकलास? सोनाली. का गं? विहान. म्हणजे मी जॉब बघेन. अरे पण जिजूंची कंपनी असताना तू कशाला दुसरीकडे जॉब करशील? सोनाली. आयडिया छान आहे. विहान हसत. आय एम स्मार्ट. सोनाली नसलेली कॉलर उडवत. पण मी भाईकडे का काम करू? विहान. मला आवडेल तो आमच्या इथे काम केलेलं. सोनाली लाजत बोलते. खरंच? विहान आनंदाने चमकून तिच्याकडे बघत. नाही बे, काहीतरी कामधंदे कर, घरच्यांना बरं वाटेल. सोनाली हसतच डोळे बंद करून सीटला डोकं टेकून झोपते. तुला खरंच आवडेल का मी आलेलं? विहान सिरियस होत. आवडेल. झोपेच्या आधी होत असलेली सोनाली बोलते. विहान तिला तसं झोपू देतो आणि स्वतः जॅकेट तिच्या अंगावर घालतो. इकडे पूजा आणि सनी घरी पोहोचतात. सगळे झोपलेले असतात म्हणून दोघे रूममध्ये जातात. पूजा पूर्ण कंटाळून गेली होती. रूममध्ये जाताच आधी मी फ्रेश होते आणि झोपते. आजचा दिवस हेक्टिक होता. पूजा, ऐक ना, इकडे बघ. सनी बोलतच पूजाला हाताला धरून जवळ ओढतो. मी कपडे बदलून येते, मग निवांत बोलू. पूजा, माझ्यासोबत डान्स कर ना. सनी, मी खूप कंटाळून गेली आहे. मला उभं राहायचं पण कंटाळा आलाय. पूजा बारीक तोंड करून बोलते. प्लीज. सनी कळवळून बोलतो. पूजा पाऊट करून, पाय दुखतायत. तिकडे मी किती वेळ उभी राहिले आणि त्यात मला डान्स पण येत नाही. तू फक्त माझ्या पायावर पाय ठेवून उभं राहा. मी सांगतो तसं डान्स कसा करायचा. सनी एवढं म्हणतो असतो म्हणून बरं बोलून सँडल काढते. तोपर्यंत सनीसुद्धा शूज काढून उभा राहतो आणि रोमॅन्टिक सॉन्ग लावतो. जब जब तेरे पास में आई सुकून मिला. माझं वेट काय कमी नाही. तुम्ही पायावर उभं राहा बोलताय. पूजा बोलतच जवळ जाते. माहिती आहे मला. सनी हसतच तिच्या उघड्या कमरेवर हात फिरवत जवळ ओढतो आणि तिचे पाय स्वतःच्या पायावर ठेवायला लावून दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिचे हात आपसुकच त्याच्या गळ्यात गुंफतात. ऐसा क्यों कर हुआ जानू, ना मैं जानू ना हो दिल, संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू, दिल यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू. पूजा लाजून मान खाली घालते. अशी लाजली तर कसं होईल आपलं? सनी हसतच सनीकडे बघते आणि लाजत, तुम्ही काहीही बोलता. पूजा, तुम्हाला कधी बोलत नाही ना मी आवडतो का नाही सांगत नाहीस? सनी, तुम्ही पण मला खूप आवडता. तुम्ही ना स्वीट लाडूसारखे आहात, माझे फेवरेट. बोलतच पूजा सनीचे दोन्ही गाल ओढते. मला कधी टेस्ट केलंस तू? सनी. तसं. पूजा डोळे ताट करत. मी कसं करेन टेस्ट? मी नाही केलं. शांत होत. मग आता कर. सनी हसतच बोलतो. अहो. पूजा चिडतच. तू मला सनी का म्हणत नाहीस? सनी. असं कसं बोलणार मी? आधीपासून अहो बोलते ना. पूजा, आता बोल ना. सनी. बघू नंतर. पूजा बोलतच सनीच्या कुशीत शिरते. पूजा. सनी डान्स करायचा थांबतो. तसं पूजा सनीच्या कुशीतून बाहेर येते. आपण जवळ कधी यायचं? सनी. पूजा लाजून मान खाली घालते. तसं सनी तिच्या हनुवटीला धरून चेहरा वर करतो. लाजून तिने डोळे बंद केलेले असतात आणि चेहऱ्यावरची हलकी स्माईल सगळं सांगून जात होती. तरी माझ्याकडे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सनी हळू आवाजात बोलतो. तसं पूजा स्माईल करतच डोळे उघडते तर सनीने दोन्ही हातात तिचा चेहरा धरून एकटक बघत असतो. दोघेही जवळ असतात. एकमेकांचे श्वास जाणवत असतात. सनी पूजाच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिच्या ओठांजवळ ओठ आणत पूजा, आय लव्ह. सनी बोलतच असतो की दारावर टकटक होतं. दोघे दचकतात. पूजा पटकन सनीला मिठी मारते.
परत एकदा दारावर टकटक होतं. मामू ओपन द डोअर. रुद्राचा आवाज असतो. सनी चिडतो. हा दरवेळेस मोमेंट स्पॉईल करतो. लहान आहे. पूजा हसतच. मी नाही दार उघडणार. सनी चिडून. उघडा हो. तुम्हाला हाक मारतोय. पूजा हसतच बाजूला होत. सनी चिडचिड करतच दाराजवळ जातो आणि वळून पूजाकडे बघतच दार उघडतो. पूजा हसतच इकडे फ्रेश व्हायला जाते. सनी चिडून पण शांततेत. एवढ्या रात्री इकडे काय करतोयस? मामू मला गिफ्ट दाखवायचं आहे म्हणून हातातलं सगळे बॉक्स घेऊन रूममध्ये येतो. सनी कपाळावर हात मारत आत येऊन सोफ्यावर बसतो. इकडे सोनाली आणि विहान घरी पोहोचलेले असतात. विहान सोनालीला उठवतो. अचानक दचकून उठते. आग लागली, आग लागली. विहान हसतच. आग? अगं आपण गाडीत आहे, आगीत नाही. तिला शांत करतो. हो का? बहुतेक मला स्वप्न पडलं असेल. सोनाली जागी होत. तू घरी नीट चालत जाऊ शकतेस का? मी येऊ सोडायला? विहान. नको. सोनाली ओरडते. ओके ओके नाही येत, पण कोणाला तरी बोलवून घे. एकटीला चालता येणार नाही, पडशील. विहान. मी जाईन चालत. मी रस्त्यावर चालून दाखवते. म्हणतच सोनाली गाडीतून उतरून थोडी अडखळत असते, पण घरी जाऊ शकत असते. चालते ना बरोबर? सोनाली. जा नीट. आणि हो, रूममध्ये पोहोचली की फोन कर. विहान. हो, पण माझ्याकडे नंबर नाही. सोनाली इनोसेंट फेस करून पटकन तिच्या हातातून फोन घेऊन स्वतःचा नंबर डायल करून फोन लावतो आणि नंबर एक्सचेंज करतो. आता कर कॉल. विहान. बरं बोलून सोनाली हळूहळू चालतच घरी जाते. ती पूर्ण घरात जाईपर्यंत विहान नजर ठेवून असतो. आज विहानसुद्धा आनंदी असतो. दोघांनी थोडा वेळ का होईना टाईम स्पेंड केलेला, त्यात नंबर भेटलेला असतो. रिटर्न घराकडे गाडी घेतो. सनी गिफ्ट्स बघून त्याची बडबड ऐकून वैतागून गेला होता. पूजा फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर येते. तिला खरं सनीला बघून हसू येत होतं आणि ओठ दाबून हसत होती. सनी सुद्धा तिच्याकडे चिडून बघत असतो. रुद्र. लेट झाले, जाऊन झोप. सनी. मामू, मी मामीला गिफ्ट्स दाखवलेच नाही. रुद्र. लेट झालाय, उद्या दाखव. मामी झोपतीये, तू आता जा. सनी रुद्राला बोलतच रूम बाहेर घालवतो आणि दार लावतो. पूजा हसत असते ते बघून. सनी चिडतच तिच्याजवळ जातो आणि तिला जवळ ओढतो. मानेवर हात टाकून चेहरा जवळ घेतो. पूजा शांत असते. परत दारावर टकटक होते. सनी चिडून डोळे बंद करतो. पूजा हसतच जाऊन दार उघडते तर मेड दूध घेऊन जाते. तुम्हाला भूक लागलीये. पूजा ग्लास टेबलवर ठेवत. सनी चिडून बेडवर बसलेला. तू काही खाल्लं नाही ना म्हणून सांगितलं. सनी शांत होत दुधाचा ग्लास तिच्या हातात देतो. मला कंटाळा आलाय, झोपायचं आहे. हे पिलं तर झोप नाही लागणार. पूजा हळू आवाजात बोलते. काही नाही होत, पटकन पी. सनी. मला झोप लागली नाही तर मी तुम्हाला पण झोपू देणार नाही. पूजा. बरं, मी जागा राहतो. सनी. तुम्ही पण प्या ना. पूजा लाडीगोडी लावत. नको. सनी. प्लीज तुम्ही अर्ध प्या, मी बाकीचं पिते. प्लीज. पूजा. बरं. सनी अर्धा ग्लास पितो ते बघून पूजा. अजून थोडं प्या ना. बोलून जवळपास पाऊण ग्लास दूध प्यायला लावते आणि शेवटी ती पिते. झालं, मी सगळं पिले. पूजा. सगळंच तर मी पिलं. फ्रेश होऊन सनी. नाही. मान हलवत. मी आलोच. सनी फ्रेश व्हायला जातो. पूजा झोपत असते. सनी फ्रेश होऊन येतो आणि तिच्या शेजारी झोपतो. तिच्याजवळ सरकून झोपत तिचा चेहरा न्याहाळत असतो. आय एम सॉरी, मी तुला किस केलं झाली नाही, पण आज आय लव्ह यू सांगायची हिंमत. आज पण बोलण्याआधीच मोमेंट स्पॉईल झाला. आज तुला किस करायचा मूड होता पण झालाच नाही. आता करू शकतो, पण नको. आपण दोघे जागे असताना करू. बोलतच सनी तिच्या गालावर किस करून झोपतो. पण इकडे पूजा झोपेचं सोंग घेत असते. तिला माहीत असतं की जागी राहिली तर सनी किस करेल, पण आज एवढं सगळं बोलला होता. पूजा मनातच. म्हणजे यांनी मला किस केलं? हाऊ रोमॅन्टिक. त्यात आज आय लव्ह यू बोलणार होते. शिट यार, मी मूर्ख. झोपेचं सोंग घेत बसले. इट्स ओके. माझ्या बर्थडेला मी स्वतःहून तुम्हाला सरप्राईज देईल. पूजा तशीच झोपून जाते. सकाळी सनी नेहमीप्रमाणे उठतो. पूजाचा अलार्म वाजत नाही बघून तिला सुद्धा उठवत असतो, तर ती अजून बिलकुल झोपते. चिनू उठ, नाहीतर तू परत गडबड करत बसते. सनी. झोपव तुम्ही, पण आज मला सुट्टी द्या. पूजा. रमण अंकल तुला देणार नाहीत. सनी. पूजा वैतागून. नाही, तुम्ही पण नका जाऊ. मी पण जात नाही. प्रियाताई उद्या जाणार आहेत. आज त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. पूजा डोळे बंद करूनच बोलत होती. उद्या. सनी विचार करत. मला काही बोलले नाही. सनी. त्यासाठी घरी लक्ष द्यावं लागतं. पूजा. बरं, मी शेड्यूल चेक करतो. सनी. मोबाईल घेत ते नंतर करा. झोपा तुम्ही. बोलतच पूजा सनीच्या हातातून मोबाईल बाजूला करते. दोघेही थोडा वेळ झोपतात. नंतर एकत्रच आवरून खाली येतात. काल उशीर झाला काय आई? हो ना आई. पूजा. सनी तू ऑफिसला जाणार नाहीस काय? त्याला न आवरलेलं बघून. आई. नाही जाणार. प्रिया उद्या जाणार आहे ना. सनी मोबाईल बघतच. घरात लक्ष आहे म्हणावं. आजी हसतच. सगळे हसतात. सगळ्यांना माहिती असतं सनीला घरात काय चालू आहे काहीच माहिती नसतं. कोणी आठवण करून दिली? प्रिया. सनी पूजाकडे एक नजर टाकतो. मी बोलले होते नको सांगू. त्याला आठवतं का? बघायचं होतं. प्रिया. आज बाहेर जाऊ. सनी.
आज सनी स्वतःहून सगळ्यांना वेळ देत असतो. सगळे एकत्र फिरतात, मजा मस्ती करतात. सनीला तेवढ्यातही फोन कॉल चालूच असतात. पूजाचा बर्थडे 2 दिवसावर असतो, त्यामुळे त्याचे प्लॅनिंग चालू असतात. संध्याकाळी सगळे एकत्र मंदिरात जातात. तिचा वाढदिवस खूप स्पेशल असणार आहे. आय विल कन्फेस माय लव्ह. सनी मनातच इकडे दुसरं अजून कोणीतरी तयारी करत असतं. अजून किती दिवस शांत बसणार आहे? तू रिटर्न जायची वेळ आली. आता तुला टाईम पण एक्सपेंड होणार नाही. माहिती आहे ना मैत्रीण, तिचा बर्थडे जवळ आलाय. सनी खूप जोराची तयारी करतोय. ती व्यक्ती पण तू काय करतेस? मैत्रीण वैतागत बोलते. मी पण बर्थडेला सरप्राईज देईल तिला. ती व्यक्ती पण ती विश्वास ठेवेल का? तुझं ऐकेल का सगळं? मैत्रीण, माझ्याकडे प्रूफ आहे. तिला विश्वास ठेवावाच लागेल. ती व्यक्ती आणि नाही ठेवला तर? मैत्रीण, तसं ती चिडून मग तिचा शेवटचा दिवस असेल. पूजा आणि सनी रात्री गप्पा मारत सोफ्यावर बसलेले असतात. पूजा सकाळपासून अहो बोलते आणि शांत बसते. काय चालू आहे? सनी चिडून. मला मम्मीकडे जायचं आहे. पूजा, बरं उद्या सकाळी जा आणि संध्याकाळी ये. सनी, तसं. पूजा चिडून. एवढ्या लवकर? ही काय तुमची बिझनेस मीटिंग आहे का? 5 तास प्रवास करून जायचं आहे. मला जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, राहायला 4 दिवस. असं मला 1 आठवडा जाऊ द्या. सगळं हिशोब सांगत होती. सनी तिला इग्नोर करतो. मग नको जाऊस. लॅपटॉपमध्ये डोकं घालत. असं का करताय? तुम्ही तुमच्या मम्मीजवळ राहता. मी किती दिवस झाले गेले नाही. पूजा चिडचिड करत. तू नसली मला की करमत नाही. सनी तिच्याकडे नजर टाकत बोलतो. आधी काय मीच होतो का? माहिती आहे मला. तुम्ही उगाच काहीतरी कारण काढून थांबवताय. पूजा, अगं खरंच माहिती. आधी तू नव्हती, पण आता आहेस ना. त्यात तू दिवसभर माझ्या आजूबाजूला फिरत असते. मग सवय तर लागणारच ना. ऑफिसमध्ये पण दिवसातून 4 वेळा कॅबिनमध्ये येऊन जाते. त्यात तू धडपडी. चालता चालता पडतेस. मग काळजी वाटते. सनी शांततेत बोलतो. मग मी पण कधी घरी जाऊ? पूजा चेहरा पाडत. तू मम्मीला बोलवून घे. त्यांना हवे तेवढे दिवस राहू दे. सनी, मम्मी नाही राहणार इकडे. ती अजून ताईकडे 2 दिवसावर राहत नाही. आपल्याकडे कशी राहील? पूजा, बरं तुझा बर्थडे होऊ दे, मी स्वतः येईन सोबत. सनी, नक्की? पूजा आनंदी होत. हो नक्की. आता झोप, मी थोडं काम राहिले करून येतो. सनी, बरं. बोलून पूजा नुकतंच बेडवर जाऊन बसलेली असते. दार वाजत. पूजा जाऊन दार उघडते तर प्रिया आणि रुद्र असतात. रुद्र पळतच आत येतो आणि सनी काम करतोय बघून हळूच त्याच्या शेजारी जाऊन सोफ्यावर बसतो. तुम्ही अजून झोपला नाहीत? प्रिया, नाही प्रिया, आता झोपतच होतो. यांचं काम चालू आहे. पूजा, अगं रुद्र ऐकतच नव्हता. मामूजवळ झोपायचं बोलतोय म्हणून घेऊन आले. प्रिया, इकडे रुद्र हळू सनीला बोलत होता. मामू, तू मला गिफ्ट नाही दिलं. मला इथे तुझ्याजवळ झोपायचं. मम्माजवळ काय होतंय? सनी, मामू, मी उद्या जाणार ना. यू लव्ह मी ना? रुद्र, हो, झोपू दे इकडे. पूजा, अगं पण. प्रिया बोलतच असते की रुद्र सोफ्यावरून उडी मारून खाली येतो आणि पूजाच्या पायाला बिलगतो. येस, यू आर माय फेवरेट मामी. रुद्र, बरं, मामीला त्रास द्यायचा नाही. प्रिया, नाही हो ताई, देणार त्रास. हो ना रुद्र. पूजा रुद्रला उचलून घेत. हो, मी नाही त्रास देणार. आय एम गुड बॉय. रुद्र पूजाच्या गालावर किस करतो. प्रिया, झोपेल तू इकडेच. सनी, बरं. बोलून प्रिया निघून जाते. पूजा दार लावून घेते आणि बेडवर रुद्र आणि पूजा झोपतात. तर मामी, स्टोरी सांग ना. रुद्र, कोणती सांगू? सिंड्रेलाची सांगू? पूजा, मामी, मी बॉय आहे. मला नको सिंड्रेलाची स्टोरी. रुद्र, ओके, मी तुला एक दुसरी सांगते. बोलतच राजाराणीची स्टोरी सांगायला लागते. सनी काम करतच दोघांकडे बघत असतो. रुद्र दिवसभर फिरून खेळून आल्यामुळे दमून लगेच झोपून जातो. पूजा दोघांमध्ये अंतर ठेवून झोपते, कारण झोपेत त्याच्या अंगावर हातपाय पडायला नको. सनी काम संपवून येतो तर रुद्र आणि पूजा अंतर ठेवून झोपलेले असतात. सनी हळूच रुद्राला अजून बाजूला करतो आणि स्वतःमध्ये जाऊन झोपतो. सकाळी सनीला जाग येते तर अंग जड वाटत असतं. रात्री झोपेत रुद्र आणि पूजा दोघे सनीच्या अंगावर हातपाय टाकून झोपलेले असतात, त्यामुळे जरासुद्धा हलता आलं नव्हतं. अजूनही दोघे तसेच असतात. सनी हसतच, अवघड आहे माझं. माझी बेबी पण असंच त्रास देतील. बोलतच हळूच पूजाला बाजूला करतो. नंतर रुद्राला बाजूला करून उठवतो. थोड्या वेळाने सगळं आवरून सनी, पूजा, स्वतः, प्रिया आणि रुद्रला सोडायला एअरपोर्टवर जातात. तर असा होता प्रेक्षकांनो आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.